राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक। संध्याकाळी 6 वाजता देवगिरीवर होणार बैठक। बैठकीत विधान परिषदेच्या जागा संदर्भात होणार चर्चा। महायुतीच्या कोर कमिटीची आज बैठक। रात्री 8 वाजता होणार बैठक। मेघदूत बंगल्यात महायुतीचे मंत्री उपस्थित राहणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। बैठकीत इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार। सकाळी 10:30 वाजता इंधन दरवाढीबाबत बैठक। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। दुपारी 12 वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक। कांदा प्रश्नी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। आमदार रोहित पवारांची गिरीश महाजनांवर टीका। सटाणा येथील पंपावर डिझेलचा काळा बाजार सुरू। त्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं। दिलासा देता येत नसेल तर जखमेवर मीठही चोळू नका। आदित्य ठाकरे हे काँग्रेस मुघलांच्या विचारानं चालतात। आमदार संजय गायकवाड यांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका। अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीवरून वाद। उदय सामंतांच्या पत्नीसाठी सरकारी यंत्रणा कामाला। सुषमा अंधारेंची थेट उदय सामंतांवर टीका। राज्यात इंधनाचा मुबलक साठा। काही जिल्ह्यात पेट्रोल विक्रीत 40% अधिकची वाढ। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन। मोबाईल टॉवर भाडे घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर। अंदाजे 350 ते 400 कोटींचा घोटाळा असल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप। नाशिकच्या राहुड येथील शेतकरी आत्महत्येचं वृत्त मनाला सुन्न करणारं आमदार रोहित पवारांचं ट्विट। अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकारला जाग येणार, रोहित पवारांचा सवाल। राष्ट्रवादीच्या युवा नेतृत्वाकडून इद्रिस नायकवाडी यांच्या राजीनाम्याची मागणी। राजीनामा देण्याबाबत पक्षाकडून सूचना। इद्रिस नायकवाडी राजीनामा देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम। रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल। स्वतःच्या मुलासाठी लॉबिंग करण्याच्या प्रयत्नात अजित पवार लढत असलेल्या जागा सोडू नका, रोहित पवारांचा हल्लाबोल। खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्लीत घेतली मोदींची भेट। लेक रेवती सुळेच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब घेतली भेट। यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे व्याही अरुण लखानी आणि जावई सारंग लखानीही उपस्थित। मला दुसरा दादा व्हायचं नाहीये, युगेंद्र म्हणूनच ओळख निर्माण करायची आहे, युगेंद्र पवार यांचं वक्तव्य। आता विलिनीकरण होणारच नाही, युगेंद्र पवारांचं पुन्हा वक्तव्य। बीड, धाराशिव, लातूर विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। बॅलेट पेपरवर होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन तयार। निवडणुकांमध्ये आश्वासने द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वाद करायचा, हेच मोदी सरकारचे काम। इंधन दरवाढीवरून राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करा, राहुल नार्वेकरांच्या पोलीस महासंचालकांना सूचना। गोवंश हत्याबंदी कायद्याचे पालन करण्याचेही आदेश। गोरक्षकांवर हल्ले होता कामा नये, राहुल नार्वेकरांचे निर्देश। ड्रग्ज कुठे विकले जातात हे पोलिसांसह सर्वांना माहिती आहे। पोलिसांनी ठरवल्यास व्यवसाय एका दिवसात बंद होऊ शकतो, खासदार संजय पाटील यांचं मोठं वक्तव्य। विधान परिषद निवडणूक 3 जागांवरून महायुतीत अडलं। नाशिक, छत्रपती संभाजीनगर जागेवरून भाजपात चर्चा सुरू। पुण्याच्या जागेवर भाजप राष्ट्रवादीत खलबत सुरू। लवकरच याबाबत अंतिम निर्णय होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। जरांगेंच्या आंदोलनामागे शिंदेंचं मायक्रो प्लॅनिंग। फडणवीसांना टार्गेट करण्याचं उद्दिष्ट। मनोज जरांगेंना शिंदेंचा पाठिंबा। ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांचा गंभीर आरोप। वांद्राच्या गरीबनगरमधील दगडफेक प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। आज आरोपींना वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार। दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 18 आरोपी अटकेत। भोंदू अशोक खरात प्रकरणी खरातची ईडी कोठडी आज संपणार। खरातला पुन्हा मुंबईच्या PMLA न्यायालयात हजर केलं जाणार। ईडी कोर्टाकडे खरातची कोठडी वाढवून देण्याची मागणी करणार। अमरावतीत 52,000 शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप। 757 कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप। कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत खासगी बँका पिछाडीवर, जिल्हा बँक मात्र सुसाट। आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणी MIM नगरसेवक मतीन पटेल नाशिकच्या गुन्हे शाखेच्या रडारवर। मतीन पटेलची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता। काल मतीनची 8 तास झाली चौकशी।
पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका स्कूल बसला. पालकांच्या खिशाला फटका. स्कूल बसच्या भाड्यात 10 ते 15% वाढ. साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीत 17.75 लाखांच्या गैरव्यवहाराचा ठपका. खेडच्या सरपंचावर निलंबनाची कारवाई. विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खेड ग्रामपंचायत सरपंचांना झटका. पालघरमधील 2 महिन्यांच्या बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू प्रकरण. पालक मृत्यू प्रकरणी लसीकरणाची पडताळणी. संबंधित लसीचा वापर तात्पुरता बंद करण्याचा निर्णय. ऐतिहासिक पाऊल. महाराष्ट्रात आता जमिनीप्रमाणेच मिळणार पाण्याचा सातबारा. देशातील पहिलाच अभिनव प्रयोग. संपात उतरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचा दिलासा. संप काळातील अनुपस्थिती नियमित करण्याचा निर्णय. सामान्य प्रशासनाकडून शासन निर्णय जारी. धर्मांतरण आणि दहशतवादास खतपाणी देणाऱ्या संस्थेची मान्यता रद्द करा. मालाडच्या रिजॉय स्कूल धर्मांतरण प्रकरणाचे प्रभाग समितीत तीव्र पडसाद. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्यासाठी काढले आदेश. विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे विभाग यांनी काढले आदेश. अमरावतीत धान्य गोदामातील माथाडी कामगारांवर बेरोजगारीचे संकट. कामगारांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा. कल्याणच्या कचोरे येथे शिवसेनेच्या वतीनं शासकीय दाखले शिबिर. माजी सभापती उपशहर प्रमुख मनोज चौधरी यांच्या पुढाकाराने शिबिराचं आयोजन. जालन्याच्या अंबड तालुक्यातील अनेक गावात 15 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. वडीगोद्रीतील महावितरण कार्यालयाला संतप्त शेतकऱ्यांनी लावलं कुलूप. जैन संतांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे मागणी. बुलढाण्यात दिगंबर जैन समाजाच्या वतीनं मागणी. जैन साधूंचे पायी व्यवहार करताना अपघात वाढल्याने समाजात तीव्र संताप. अधिक मास निमित्ताने एसटीची भाविकांना पर्वणी. पुणे विभागाकडून गणपतीपुळे आणि तुळजापूर गाणगापूर विशेष पॅकेज टूर सेवा सुरू. आळंदीत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी सेवेकराच्या बँक खात्यात 10 लाखांची उलाढाल. यामुळे चोरीच्या व्याप्तीबाबत संशय अधिक बळकावला. करवीर हायकर्सची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी. 5364 मीटर उंचीवर फडकावला तिरंगा. संविधान उद्देशिकेचे प्रदर्शन. प्रतिकूल हवामानात खडतर ट्रॅक पूर्ण. कोकण किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात उत्साह. आंबा, काजू, फणसाचा पर्यटकांकडून आस्वाद. मान्सूनपूर्व कोकण सफारीला पसंती. या विषयाकडे इतके भावुक होऊन पाहू नका. कॉक्रोच जनता पार्टी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य. शिवराजेश्वर मंदिराला वार्षिक 1 लाख तर औरंगजेबाच्या कबरीला 2.5 लाख. शिवराजेश्वर मंदिराला वार्षिक 12 लाखांची मदत द्या. हिंदू जनजागृती समितीची मागणी. पावसाळा तोंडावर आल्याने लांजातील गटारे आणि रस्त्यांची पाहणी. नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी केली पाहणी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाईच्या अधिकाऱ्यांना सूचना. छत्रपती संभाजीनगरच्या लाड सावंगी तालुक्यात पाणी टंचाई तीव्र. 23 गावी आणि 17 वाड्या वस्त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सध्या 52 टँकरवर अवलंबून. अनुदानित शाळांना शुल्क कपात बंधनकारक. छत्रपती संभाजीनगर विभागातील 970 शाळा प्रशासनाच्या रडारवर. स्वच्छतेचे पुरस्कार फक्त फलकापुरतेच. इंदापूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे. नागरिक संतप्त. नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी. विशा शर्मा मृत्यू प्रकरणी प्रकरणाच्या विलंबावरून सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी. मृत मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी असणं केव्हाही बरं. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल यांचं वक्तव्य. सीबीआयला निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश. विशा शर्मा मृत्यू प्रकरणाचा भोपाळ पोलिसांकडून तपास सीबीआयकडे. सीबीआय स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेणार. सोने आणि चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या भावात 1,000ची तर चांदीच्या भावात 5,900 रुपयांची वाढ. जागतिक घडामोडींचा सोन्या चांदीच्या भावावर परिणाम. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी स्वीकारला पदभार. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर मुंढेंची नियुक्ती. तुकाराम मुंढे यांची ही 25वी बदली. जनगणनेसाठी नियुक्त अधिकारी काम न करत असल्याची तक्रार. धुळ्यातील बोरगाव ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांना तक्रार.
बीड जिल्हा पोलीस दलात मोठी खांदेपालट, अर्ज मागणीनुसार 32 बदल्या, बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील बदल्या. राष्ट्रीय जनगणना कामासाठी नियुक्त शिक्षक वारंवार संपर्क करूनही गैरहजर, छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलिसात महापालिकेकडून 10 शिक्षकांविरोधात तक्रार. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक, अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता, अर्ज छाननी प्रक्रियेवेळी काहीसा गोंधळ. बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, देऊळगाव राजा येथे जोरदार पाऊस, अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. धाराशिवच्या डाळिंब आणि मुरुम परिसरात पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारंबळ, पावसामुळे परिसरात गारवा निर्माण. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस, वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. आष्टी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, बावी, बीड, सांगवी, आष्टीमध्ये पाऊस, उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह आजूबाजूच्या परिसरात रिमझिम अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला, वातावरणात गारवा निर्माण. लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, निलंगा आणि औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. अमरावती शहरात पावसाच्या सरी, काही वेळेच्या अवकाळी पावसामुळे अमरावतीकरांना काहीसा दिलासा. लातूरमध्ये काँग्रेसच्या वतीने प्रशासनाच्या निर्णयाला विरोध, पेपरफुटी प्रकरणानंतर उद्योग भवन क्षेत्रातील व्यावसायिक अडचणीत, व्यावसायिकही उतरले रस्त्यावर. अमरावतीत 2018 पासून बागायतदार अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर अनुदान देण्याची मागणी. भिवंडी तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचं ठिय्या आंदोलन, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि जन्म दाखल्यासाठी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांच्या आर्थिक शोषणाविरोधात ग्राहक पंचायत आक्रमक, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. ठाण्यात अवतरले मोदी आणि मेलोनी, ठाण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कॉकरोच मेलोडी आंदोलन, डुप्लिकेट मोदी आणि मेलोनी सुद्धा आंदोलनात सहभागी. गडचिरोली डफरे आंदोलन आणि नारेबाजीने दणाणले बांधकाम कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या चौकशीची मागणी. धुळ्यात हमाल कामगारांचं आंदोलन, शासनाच्या नव्या वाहतूक आणि हाताळणी परिपत्रकाच्या विरोधात आंदोलन, जिल्हा प्रशासनाला निवेदन देत 27 मे पासून गोदामे बंदचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलन, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याआधीच आझाद समाज पार्टीचं आंदोलन पोलिसांच्या ताब्यात. कल्याणमध्ये महागाई विरोधात, कल्याणमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, वाढत्या महागाईचा केला निषेध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.